नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जी काही राहिलेली 36 जिल्ह्यांची पोलीस पाटील भरती होती, याच्यामध्ये सध्या बीड आणि त्याचसोबत हिंगोली जिल्ह्याची जी जाहिरात आहे, ही जाहिरात या ठिकाणी पडलेली आहे. हिंगोली जिल्ह्याची जाहिरात आहे. ह्या दोन्ही जाहिराती या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आज आपल्याला अ, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील संदर्भाच्या अनुषंगानं हिंगोली जिल्हा विशेष प्रश्न अभ्यासायचे आहेत. जवळ-जवळ 700 प्लस प्रश्न जे आहेत, ते आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, अजून एक आपल्याला याचा व्हिडिओ करावा लागणार आहे. हिंगोली जिल्ह्याविषयीची जी माहिती आहे, ती या एका व्हिडिओमध्ये न पूर्ण करता आपण 2 व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहे. आणि त्याच्यामधला आज हा पहिला व्हिडिओ आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की जे विद्यार्थी आपल्याला विचारतात, की सर पोलीस पाटील पदासाठी कोणतं बुक वापरायचे? तर मित्रांनो, आपलं जे ई बुक आहे, ई बुक हे बुक तुम्ही घेतल्यानंतर पोलीस पाटील पदासाठी तुम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट घेण्याची म्हणजे बुक वापरण्याची गरज नाही. जर तुम्ही आपलं हे जर ई बुक घेतलं, त्यानंतर हे जे आपले दररोजचे पोलीस पाटीलचे जिल्हा विशेष प्रश्न आहेत, हे प्रश्न केले आणि त्याचसोबत आपण जे चालू घडामोडीचे प्रश्न देणार आहे, तेवढे जर दिले मित्रांनो, मी जे देतोय तेवढंच तुम्ही केलं, तर जीकेचे जे काही 100% प्रश्न आहेत, ते सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे बरोबर येणार आहेत आणि जवळ-जवळ 65 प्लस मार्क या ठिकाणी तुम्हाला घेता येतील, याची गॅरंटी या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तुम्ही मागच्या महिन्यामध्ये झालेली जर जालना पोलीस पाटील पदाची परीक्षा बघितली, तर तिथं जवळ-जवळ 70 प्लस विद्यार्थी जे आहेत, ते आपले पोलीस पाटील झालेले आहेत. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. तिथे विद्यार्थ्यांचे रिप्लाय आहेत. जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे फोटो वगैरे सगळी माहिती त्या ठिकाणी आहे. जर बॅच संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल, तर माझा जो हा नंबर आहे इथे दिलेला 97 30 61 32 37 या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करून या सर्व बॅचेसबद्दल विचारू शकता. आपली टेस्ट सीरीज आहे. त्यानंतर आपलं बुक आहे. आपले गणित भूमितीचे लेक्चर सुद्धा आहेत. तर या सर्वांची माहिती जर तुम्हाला हवी असेल, तर मित्रांनो तुम्ही हा जो नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर जास्त वेळ न लावता आपण आता या ठिकाणी काय करूया, हे जिल्हा विशेष आहे त्याला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, हिंगोली जिल्हा मराठवाड्याच्या कोणत्या दिशेला आहे? पर्याय ए आहे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तरेला. म्हणजे बघा, हिंगोली जिल्हा मराठवाड्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? उत्तर दिशा. आता अभ्यास करत असताना मित्रांनो, माझी एक पद्धत आहे, की मी इथं जरी एक प्रश्न दिला असला, तरी त्या प्रश्नामध्ये 3, 4, 5 अशा पद्धतीनं प्रश्न तयार होतात. आता मी 1-2 प्रश्नामध्ये तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही नोट्स काढत असताना कशा पद्धतीनं प्रश्न तयार करायचे आहेत. त्यानंतर आपण फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच या ठिकाणी बघणार आहे. तर इथे बघा, जर तुम्हाला असं विचारलं, की हिंगोली जिल्हा मराठवाड्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर मराठवाड्याच्या उत्तरेला काय आहे? हिंगोली जिल्हा आहे. परंतु याच्या जर विरुद्ध प्रश्न तुम्हाला विचारला, की हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला मराठवाडा आहे? बघा, हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला मराठवाडा आहे? तर याचं उत्तर काय ना, दक्षिण. याचं उत्तर काय ना, दक्षिण. म्हणजे बघा, इथे तुम्हाला काय म्हणलेलं आहे, की हिंगोली जिल्हा, हा हिंगोली जिल्हा आहे. हा मराठवाड्याच्या कोणत्या दिशेला आहे? मराठवाड्याच्या उत्तरेला आहे. मराठवाड्याच्या उत्तरेला आहे. मग जर ही दिशा उत्तर असेल आणि ही दिशा जर दक्षिण असेल, तर मला सांगा, जर हा जो प्रश्न आहे तो फिरवून विचारला, की अ, हिंगोली जिल्हा मराठवाड्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? उत्तर. परंतु जर मराठवाड्याच्या कोणत्या दिशेला मराठवाड्याच्या कोणत्या दिशेला हिंगोली आहे? बघा, मराठवाड्याच्या कोणत्या दिशेला आहे? हिंगोली. पण हिंगोलीच्या कोणत्या दिशेला मराठवाडा आहे? तर तो कुठे येईल? दक्षिणेला. बघा, हिंगोलीच्या कोणत्या दिशेला मराठवाडा आहे? तर त्याचं उत्तर काय येईल? त्या ठिकाणी दक्षिण येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. हिंगोली जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? ए आहे नागपूर, बी आहे नाशिक, सी आहे छत्रपती संभाजीनगर, डी आहे पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा.
हिंगोली जिल्ह्याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हिंगोली, वसमतनगर, कळमनुरी, सेनगाव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिंगोली. हिंगोली जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते हिंगोली या ठिकाणीच आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. हिंगोली जिल्ह्यात लागून असणाऱ्या जिल्ह्यांच्या बाबतीत खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. पश्चिम परभणी, आग्नेय नांदेड, उत्तर वाशिम आणि वरीलपैकी सर्व योग्य. आता याचं उत्तर पहिल्यांदा मी सांगतो की ह्या ज्या वरील सर्व जोड्या आहेत त्या योग्य आहेत. परंतु हा जोडीचा प्रश्न झाला. आपण जोडीच्या स्वरूपामध्ये विचारलेला प्रश्न क्रमांक 1 झाला. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे, इथे तुम्हाला वन लाईनला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो कसा? तर बघा, हिंगोली जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? परभणी. हिंगोली जिल्ह्याच्या आग्नेयेला कोणता जिल्हा आहे? नांदेड. हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? वाशिम. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 3 प्रश्न झाले. हे किती प्रश्न झाले? 3 प्रश्न झाले. आणि याच्या विरुद्ध सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर बघा, हा इथे हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्हा आणि काय म्हणले पश्चिमेला परभणी आहे. म्हणजे पश्चिमेला परभणी आहे. जर हिंगोली जिल्ह्याच्या पश्चिमेला परभणी असेल, तर परभणी जिल्ह्याच्या पूर्वेला काय असणार आहे? हिंगोली जिल्हा असणार आहे. म्हणजे याच्या विरुद्ध दिशेचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. प्रश्न कसा विचारलेला आहे, त्या संदर्भाने तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. म्हणजे जवळ-जवळ असे 3 आणि 3 6 7 प्लस प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात. जर तुम्हाला अ, ही उत्तर माहिती असेल, की पश्चिमेला परभणी आहे, आग्नेयेला नांदेड आहे, उत्तरेला वाशिम आहे, तर तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देऊ शकता. प्रश्न कशाही पद्धतीने विचारला तरी. आता हे मी तुम्हाला मित्रांनो सांगितलं, की कशा पद्धतीने प्रश्न तयार होतात. तर इथून पुढे फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न आणि त्याचा पर्याय एवढंच या ठिकाणी बघायचं आहे. नाहीतर मग व्हिडिओ जास्त मोठा होईल. तर प्रश्न क्रमांक 5 बघा. 1 मे 1999 पूर्वी हिंगोली जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? धाराशिव, नांदेड, परभणी सॉरी धाराशिव, जालना, परभणी आणि नांदेड. तर 5चं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, परभणी. म्हणजे 1 मे 1999ला हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. परंतु सुरुवातीला कोणता जिल्हा होता? परभणी आणि या परभणीमधून या हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. तोपर्यंत तो कशाचा भाग होता? परभणी जिल्ह्याचा भाग होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? 4,527 चौरस किलोमीटर, 1,748 चौरस मैल, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, ते वरीलपैकी दोन्ही आहे. लक्षात ठेवा. जर तुम्हाला प्रश्न दिल्यानंतर त्याचे पर्याय जर चौरस किलोमीटरमध्ये असतील, तर तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. जर त्याचा पर्याय चौरस मैलमध्ये असेल, तर त्याचा हा पर्याय लिहायचा आहे. आणि जर अशा पद्धतीने दोन्ही पर्याय असतील, तर तुम्हाला उत्तर या ठिकाणी दोन्ही पर्याय निवडायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. 2011च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या खालीलपैकी किती आहे? 11,79,000, 12,79,000, सॉरी इथे 13,00,000 पाहिजे. 13,79,000 आणि डी आहे 14,79,000. तर 7चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. 11,79,000. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 2, 3, 4, 5. तर याचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 8चं ते आहे 5 तालुके आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. 2011च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या घनता खालीलपैकी किती आहे? 260 प्रति चौरस किमी. त्यानंतर आहे 670 चौरस मैल. सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. जर तुम्हाला चौरस किलोमीटरमध्ये आला तर अशा पद्धतीने उत्तर लिहायचं. जर चौरस मैलमध्ये आले तर अशा पद्धतीने लिहा आणि पर्यायामध्ये हे दोन्ही पर्याय असतील तर वरीलपैकी दोन्ही लिहायचं आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी हिंगोलीच्या जनतेने टिपू सुलतान आणि मराठा यांच्यातील 2 मोठ्या युद्धांचा अनुभव घेतला? ए आहे 1803, बी आहे 1804, सी आहे 1805, डी आहे 1806. 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1803. तर हाच प्रश्न मित्रांनो जर तुम्हाला फिरवून विचारला की 1803 मध्ये
हिंगोलीमध्ये खालीलपैकी कोणाकोणामध्ये लढाई झाली? तर त्याचं उत्तर काय आहे? टिप्पू सुलतान आणि मराठा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. 1857 मध्ये नागपूरकर आणि भोसले यांचे लष्करी आधार असलेले शहर खालीलपैकी कोणते? हिंगोली, परभणी, धाराशिव, नांदेड. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिंगोली. तर इथं बघा कोणत्या शहरामध्ये झाली? हिंगोलीमध्ये झाली. त्यानंतर कोणाकोणामध्ये झाली? तर नागपूरकर आणि भोसले यांच्यामध्ये झाली. आणि कोणत्या वर्षी झाली? तर 1857. इथं तुम्हाला साल सुद्धा बदलून दिलं जाऊ शकतं. म्हणजे 1860, 1861, त्यानंतर 1856 वगैरे असं वर्ष देऊन या ठिकाणी तुम्हाला प्रश्न फ्रेम केला जाऊ शकतो. आणि म्हणून तुम्हाला हे आपण ज्यावेळेस प्रश्न वाचतो त्यावेळी तुमचं प्रत्येक शब्दावरती लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला 1857 माहित पाहिजे, नागपूरकर आणि भोसले माहिती पाहिजे. ही आडनावं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिली जाऊ शकतात. त्यामुळं ही आडनावं जी आहेत ती बदलून सुद्धा दिली जाऊ शकतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे नागपूरकर भोसले 1857 आणि हे जे शहर आहे हिंगोली हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? आत्ताच आपण वरती बघितलं होतं. 1 मे 1992, 1 मे 1994, 1 मे 1996, 1 मे 1999. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1 मे 1999. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते शहर निजामाचे लष्करी तळ होते? कोणते शहर निजामाच्या लष्करी तळ होते? कोल्हापूर, सोलापूर, पुणे, हिंगोली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिंगोली. प्रश्न क्रमांक 14 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी हिंगोलीचा समावेश परभणी जिल्ह्यात करण्यात आला? 1960, 1961, 1962, 1963. तर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1960. ज्यावेळेस महाराष्ट्र स्वतंत्र झालं त्यावेळेला काय केलं होतं की हिंगोलीचा समावेश जो आहे तो या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला होता. आणि मग नंतर 1 मे 1999ला परभणीपासून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. आता बघा हिंगोली जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? जालना, परभणी, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे जालना आणि परभणी हे दोन्ही जिल्हे जे आहेत ते काय आहेत? हिंगोली जिल्ह्याच्या पश्चिमेला आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा. इथे मित्रांनो थोडीशी मिस्टेक झालेली आहे ते आपण करेक्शन करून घेऊया. बघा तर 16चं जे उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक 16 सॉरी इथं पण मिस्टेक झालेली आहे. थोडंसं तुम्हाला करेक्शन करतो कारण बऱ्याच मुलांना याची पी-डी-एफ हवी असते आणि पी-डी-एफमध्ये काही चूक होऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी हे जे आहे ते व्यवस्थित करेक्शन करून द्यावं लागतं लक्षात ठेवा. तर इथं आलेलं आहे आता अं, हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेला खालीलपैकी एकच मिनिटं मित्रांनो. बाय डिफॉल्ट हे येत नाही. इथं आलेलं आहे बघा. हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? यवतमाळ, नांदेड, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्याच्या वायव्येला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? यवतमाळ, धाराशिव, वाशिम, बुलढाणा. तर हिंगोली जिल्ह्याच्या वायव्येला बुलढाणा जिल्हा आहे. बुलढाणा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 18. हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागात खालीलपैकी कोणती डोंगर रांग आहे? सातमाळा, अजिंठा, सातपुडा, शंभू महादेव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अजिंठा. त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यात एकूण किती उपविभाग आहेत? 2, 3, 4, 5. तर 19चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, 4 उपविभाग आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक
20. हिंगोली जिल्ह्याच्या उपविभागामध्ये खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होतो? औंढा नागनाथ, वसमत, हिंगोली, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर बघा. मित्रांनो बघा, इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे. तर इथे 4 नसून तिथे 3 उपविभाग आहेत. हिंगोली जिल्ह्याचे एकूण 3 उपविभाग आहेत. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यांच्या उपविभागामध्ये खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे? तर या ठिकाणी वरील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर बघा, हिंगोली जिल्ह्याच्या आयुक्तालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर हिंगोली जिल्ह्याचं जे आयुक्तालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? तर 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचं आयुक्तालय आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 22. जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? 3, 4, 5, 6. तर 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 पंचायत समिती हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर बघा, हिंगोली जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? हिंगोली जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? ए आहे आग्नेय, बी आहे वायव्य, सी आहे नैऋत्य, डी आहे ईशान्य. 23चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आग्नेय दिशेला या ठिकाणी हिंगोली जिल्हा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला हिंगोली जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती नदी हिंगोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहते? पैनगंगा, पूर्णा, असना व कयाधू वरीलपैकी सर्व. तर याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी आहे. वरील सर्व ज्या नद्या आहेत त्या हिंगोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामधून वाहतात. पैनगंगा, पूर्णा, असना आणि कयाधू. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 25. पैनगंगा नदी हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यातून वाहते? सेनगाव, कळमनुरी, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 26. 1957 मध्ये बांधले गेलेले एलदरी धरण हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्या नदीवर आहे? ए आहे वर्धा, बी आहे वैनगंगा, सी आहे पैनगंगा, डी आहे पूर्णा. तर 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पूर्णा नदीवर या ठिकाणी एलदरी धरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. सिद्धेश्वर धरण हिंगोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ वरीलपैकी नाही. तर 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औंढा नागनाथ. प्रश्न क्रमांक, आता बघा इथं मित्रांनो थोडी मिस्टेक झालेली आहे, ते आपण दुरुस्त करून घेऊया. बघा, इथे जे आपले पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकलेले आहेत. ते आपण काय करूया, दुरुस्त करून घेऊया. बघा, प्रश्न क्रमांक 28. हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या किती टक्के आहे? पर्याय ए आहे 1.57%, बी आहे 2.57%, सी आहे 3.57%, डी आहे 4.57%. तर 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1.57%. प्रश्न क्रमांक 29. हिंगोली जिल्हा हा प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो? कृष्णा, गोदावरी, पंचगंगा, भीमा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये हिंगोली जिल्हा येतो. आता इथं प्रामुख्याने प्रश्न आहे, लक्षात ठेवा. प्रामुख्याने म्हणजे मुख्य नदी खोरं जे आहे ते गोदावरी आहे. प्रश्न क्रमांक 30. हिंगोली जिल्ह्याची समुद्र सपाटीपासूनची उंची सर्वसाधारण किती मीटर आहे? आता इथं मित्रांनो सर्वसाधारण उंची जी आहे ती तुम्हाला विचारलेली आहे. 500 मीटर, 700 मीटर, 900 मीटर आणि 1100 मीटर. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे बघा 500 मीटर, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो बघा, तो प्रश्न आहे, तो प्रश्न आहे हिंगोली शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पर्याय ए आहे पैनगंगा, बी आहे पूर्णा, सी आहे कयाधू आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कयाधू नदीच्या काठावरती हिंगोली शहर आहे. प्रश्न क्रमांक 32. अजिंठा डोंगरात बुलढाणा शहराच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणती नदी वाहते? उल्हास, वैनगंगा, पैनगंगा, पूर्णा नदी. तर 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पैनगंगा नदी. त्यानंतर बघा, हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या नदीवर करण्यात आली आहे? ही आहे पैनगंगा, सी आहे वैनगंगा, डी आहे कयाधू, सी आहे कयाधू, डी आहे पूर्णा. तर 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पैनगंगा. बघा, हिंगोली जिल्ह्यातील कोणतं धरण?
इसापूर धरण आणि कोणत्या नदीवर? पैनगंगा नदीवर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34. हिंगोली जिल्ह्यातून वाहणारी कयाधू नदी खालीलपैकी कोणत्या नदीची मुख्य उपनदी आहे? गोदावरी, भीमा, कृष्णा, पंचगंगा. 34चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पैनगंगा. प्रश्न क्रमांक 35. पैनगंगा ही नदी हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात प्रवेश करते? सेनगाव, वसमत, कळमनुरी, हिंगोली. तर 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सेनगाव. म्हणजे सेनगाव यामध्ये ही जी पैनगंगा नदी आहे ती हिंगोली जिल्ह्यात आल्यानंतर पहिल्यांदा सेनगाव या ठिकाणी काय करते? प्रवेश करते. अजिंठा डोंगरात उगम पावणारी पूर्णा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करते? म्हणजे बघा पूर्णा ही जी नदी आहे, ही नदी उगम कुठं पावते? तर अजिंठा डोंगरात पावते. मग अजिंठा डोंगरात उगम पावल्यानंतर ती हिंगोली जिल्ह्यात ज्यावेळी प्रवेश करत असते, त्याच्या अगोदर ती कोणत्या जिल्ह्यातून वाहते? असा प्रश्न आहे. ती आहे परभणी, बी आहे जालना, सी आहे धाराशिव, डी आहे नांदेड. 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जालना. म्हणजे ही जी नदी पूर्णा नदी आहे ती पहिल्यांदा जालनामध्ये येते आणि जालनातून मग हिंगोली या ठिकाणी प्रवेश करते. पूर्णा येलदरी हा प्रकल्प महाराष्ट्रातील कितवा जलसिंचन विद्युत प्रकल्प आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. हा मराठवाड्यातला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मराठवाड्यातील असा शब्द आहे. पूर्णा येलदरी हा मराठवाड्यातील कितवा जलसिंचन विद्युत प्रकल्प आहे? तो तो या ठिकाणी पहिलाच जलविद्युत प्रकल्प मराठवाड्यामधला आहे आणि त्याचं नाव काय आहे? पूर्णा येलदरी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 बघा. पूर्णा नदीच्या वायव्येला येलदरी धरण आहे. पूर्णा नदीच्या पूर्वेला सिद्धेश्वर धरण आहे. वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा हिंगोली उपविभागात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होतो? हिंगोली, सेनगाव, वरीलपैकी दोन्ही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे हिंगोली आणि सेनगाव हे जे तालुके आहेत, हे तालुके हिंगोली उपविभागामध्ये येतात. त्यानंतर वसमत उपविभागात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होतो? वसमत, औंढा नागनाथ, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 41. हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभाग आहे? हिंगोली, वसमत, कळमनुरी, वरीलपैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कळमनुरी. या कळमनुरी तालुक्यासाठी काय आहे? स्वतंत्र उपविभाग आहे. म्हणजे बघा हिंगोलीमध्ये हे 2 तालुके गेले. त्यानंतर वसमतमध्ये हे 2 तालुके गेले आणि राहिलेला जो 5वा कळमनुरी तालुका आहे त्याच्यासाठी स्वतंत्र उपविभाग तयार केलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती नगर परिषदा आहेत? 1, 2, 3, 4. तर 42चे जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, 3 नगर परिषदा आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43. हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगर परिषद आहे? हिंगोली, वसमतनगर, कळमनुरी, वरीलपैकी सर्व. तर याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? पर्याय ए आहे 0, बी आहे 1, पर्याय सी आहे 2 आणि डी आहे 3. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 0. म्हणजेच एकही महानगरपालिका या हिंगोली जिल्ह्यामध्ये नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 बघा. खालील हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगरपंचायती आहेत? औंढा नागनाथ, सेनगाव, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही ठिकाणी नगरपंचायती आहेत. राज्य राखीव दलाचे प्रशासकीय कार्यालय तथा प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हिंगोली, वसमतनगर, कळमनुरी, सेनगाव. तर 46चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हिंगोली या शहरामध्ये राज्य राखीव दलाचे प्रशासकीय कार्यालय आहे. त्याचसोबत काय आहे? प्रशिक्षण केंद्र सुद्धा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47. हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कार्यरत आहे? हिंगोली, वसमत, वरीलपैकी दोन्ही नाही. 47चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दोन्ही. म्हणजे हिंगोली आणि वसमत या ठिकाणी काय आहे की दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ स्तर म्हणजे वरिष्ठ स्तराचं जे दिवाणी न्यायालय आहे ते या 2 ठिकाणी कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रात कमी लोकसंख्येच्या बाबतीत सिंधुदुर्ग आणि गडचिरोली नंतर कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो? धाराशिव, अहिल्यानगर, कोल्हापूर, हिंगोली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिंगोली.
प्राचीन काळी हिंगोली या शहराचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या नावाने आढळतो? विंगोली, विंगमुलहक, लिंगोली वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. हे जे मूल्यन आहे मित्रांनो, हे अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते धरण हिंगोली जिल्ह्यात आहे? विष्णुपुरी, सूर्या वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले 50 प्रश्न झालेले आहेत. जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी आपले चॅनल लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे शेअर करायचं आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. ज्या काही शैक्षणिक घडामोडी आहेत, ज्या परीक्षेच्या अनुषंगाने त्या सर्व तुम्हाला तिथं बघायला मिळतील. मागचे जे काही पेपर्स आहेत झालेले, ते सुद्धा तुम्हाला तिथं बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या आणि ज्यांना कोणाला आपलं ई बुक परचेस करायचं असेल, त्यांनी मला माझा जो नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला मेसेज करा. तुम्हाला त्या संदर्भातली माहिती दिली जाईल. मित्रांनो 1 महिन्यामध्ये अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करावा लागतो आणि 1 महिन्यामध्ये मार्केटमधली पुस्तकं वाचून कंप्लीट होत नाहीत. त्यामुळं तुम्हाला एकमेव पर्याय आहे, ते म्हणजे माझं बुक आणि माझं मटेरियल तुम्ही फॉलो करा. तुम्हाला निश्चितच 65+ या ठिकाणी मार्क्स मिळून जातील. तर जेवढं मी देतोय तेवढंच करा. त्याबाहेर तुम्हाला करायची गरज भासणार नाही. त्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 51 बघूया. पहिल्या ज्ञानेश्वर बघा, पहिल्या ज्ञानेश्वर चरित्रकाराचा म्हणजेच संत नामदेवांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? पुणे, नांदेड, धाराशिव, हिंगोली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिंगोली. बघा, ज्ञानेश्वर चरित्रकार, पहिले ज्ञानेश्वर चरित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? असा जर प्रश्न तुम्हाला आला तर संत नामदेव हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्याच्या किती टक्के लोकसंख्या हिंगोली जिल्ह्यात राहते? 1.7%, 2.7%, 3.7%, 4.7%. तर 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1.7%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53. हिंगोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या लोककला प्रसिद्ध आहेत? गोंधळ, शाहिरी, भारुड वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 54. हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला प्रसिद्ध आहे? पोतराज, कलगीतुरा वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा, हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते? ज्वारी, कापूस वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. परंतु मित्रांनो तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, की जर तुम्हाला खरीप किंवा रब्बी या दोन्ही हंगामात येणारं प्रमुख पीक विचारलं, तर त्याचं उत्तर असणार आहे ज्वारी. हिंगोली जिल्ह्याचं प्रमुख पीक जे आहे ते ज्वारी आहे. आणि जर तुम्हाला नगदी पीक विचारलं, तर ते आहे कापूस. एवढी इथं तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 बघा, गोरक्षनाथ महाराजांचे देवस्थान असणारे वाई गोरखनाथ हे ठिकाण हिंगोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात येते? औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी, वसमत. 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वसमत. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी देवस्थान व ते आढळणारी ठिकाणे यांच्या बाबतीत योग्य जोडी ओळखा. कुरुंदा, टोकाई माता मंदिर, चौंडी अंबादेवी मंदिर, बाराशिव हनुमान मंदिर वरीलपैकी सर्व योग्य. तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व योग्य. तुम्हाला जर ऑनलाईन मध्ये विचारला तर टोकाई माता मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? कुरुंदा, अंबादेवी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? चौंडी. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा, करंजाळा गावातील सीमा भागात बाराशिव या ठिकाणी खालीलपैकी कोणती वास्तू आहे? हनुमान मंदिर, पंचमुखी महादेवार्ध मूर्ती, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही ज्या वास्तू आहेत त्या या ठिकाणी बाराशिवमध्ये आढळतात. त्यानंतर बघा, बाराशिव येथील मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यांच्या सीमेवर आहे? औंढा नागनाथ, वसमत वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 60. हिंगोली जिल्ह्यात बोराळा या ठिकाणी खालीलपैकी कोणते मंदिर आहे? हनुमान मंदिर, चौंडी भैरोबा मंदिर, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वारंगा आहे. वारंगा हे गाव कोणत्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? इथे मित्रांनो वारंग हे गाव च पाहिजे.
वारंग हे गाव खालीलपैकी कोणत्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? तुळजाभवानी, मसाई मंदिर, रेणुका मंदिर, विठ्ठलाई देवी. तर 61चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 मसाई देवी मंदिर. त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील वारंगा वसई या गावामध्ये खालीलपैकी कोणते मंदिर आढळते? हनुमान मंदिर, सावतामाळी मंदिर, नागेश्वर मंदिर, वरीलपैकी सर्व. तर 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. याच्यावरती सुद्धा तुम्हाला ऑनलाईनमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की माळी मंदिर जे आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? तर हे जे वारंग वसई आहे त्या ठिकाणी आहे. नागेश्वर महादेव मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर वारंग वसई. तर अशा पद्धतीने ऑनलाईनमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हिंगोली जिल्ह्यातील वारंग मसाई सॉरी मित्रांनो, ही वारंगा मसाई आहे हा. 100% हे वारंग मसाई आहे. तर आपल्यामध्ये चूक झालेली आहे. तर ती तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता. अं, तर इथं आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, की वारंग मसई इथं काय पाहिजे? वारंग मसई. तर 63 आहे बघा. हिंगोली जिल्ह्यातील वारंग मसई या गावात खालीलपैकी कोणते मंदिर आहे? गणेश मंदिर, दत्त मंदिर, खंडोबा मंदिर, वरीलपैकी सर्व. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. सर्व मंदिरे जी आहेत ती वारंग मसई या गावामध्ये आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगापैकी कितवे ठिकाण आहे? 6वे, 7वे, 8वे, 9वे. तर 64चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे 8वे. तर औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि ते या ठिकाणी कुठं आहे? हिंगोलीमध्ये आहे. आणि ती कितवा आहे? तर 8वा आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग आहे. वसमत हळदी म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? परभणी, धाराशिव, हिंगोली, जालना. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिंगोली. प्रश्न क्रमांक 66. हिंगोली जिल्ह्यातील वसमत हळदीला खालीलपैकी कोणत्या वर्षी जीआय टॅग मिळाला? 30 मार्च 2024, 30 मार्च 2025, 30 मार्च 2021, 30 मार्च 2020. तर 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 30 मार्च 2024 ला या ठिकाणी वसमत हळदीला जीआय टॅग मिळालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हरी इंडिया ही महाराष्ट्रातील गुरुत्वाकर्षण लहरी वेधशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? म्हणजे ज्याला मित्रांनो दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर लायगो वेधशाळा असं म्हटलं जातं. तर ही लायगो वेधशाळा जी आहे ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ती आहे प्रश्न पर्याय क्रमांक सी हिंगोली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 68. हिंगोली जिल्ह्यात तयार करण्यात आलेली लायगो वेधशाळा भारतातील कितवी वेधशाळा आहे? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तिसरी वेधशाळा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69. हिंगोलीमध्ये तयार करण्यात आलेली लायगो वेधशाळा ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या वैशिष्ट्यानुसार बनवली आहे? चीन, अमेरिका, भारत, जपान. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका. प्रश्न क्रमांक 70. धर्मराज युधिष्ठिरने आपल्या 14 वर्षाच्या वनवासात खालीलपैकी हिंगोलीमध्ये कोणत्या मंदिराची स्थापना केली? औंढा नागनाथ, मसाई देवी, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए औंढा नागनाथ या मंदिराची स्थापना जी आहे ती धर्मराज युधिष्ठिरनं केलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 71. भगवान मल्लीनाथ यांना समर्पित मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर हिंगोली जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या गावात आहे? सावली खुर्द, सिंधी चिखलवाडी, बोरगाव, शिरड शहापूर. तर 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिरड शहापूर. प्रश्न क्रमांक 72 बघा. हिंगोली जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिरातील देवीची मूर्ती खालीलपैकी कोणाला सापडली होती? यशराज, केशवराज, रामराज, युवराज. तर 72चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 केशवराज यांना ही जी मूर्ती आहे ती मूर्ती सापडलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 बघा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी या ठिकाणी खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे? ए आहे संत नामदेव, बी आहे संत एकनाथ, सी आहे संत ज्ञानेश्वर, डी आहे संत तुकाराम. तर 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संत नामदेव. त्या ठिकाणाला एक तर नरसी किंवा नरसी बामणी नरसी बामणी अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक 74 बघा. संत नामदेव महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? ए आहे 1270, बी आहे 1271, सी आहे 1272, डी आहे 1273. 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1273.
70. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 75. संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव काय? नामदेव दामाजी रेळेकर, नामदेव रामजी रेळेकर, नामदेव हिसाजी रेळेकर, नामदेव शिवाजी रेडेकर. तर 75चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए आहे, नामदेव दामाजी रेळेकर. प्रश्न क्रमांक 76 बघा, हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागात असणाऱ्या अजिंठा डोंगर रांगांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? जिंतूर हिंगोली टेकड्या, अजिंठा हिंगोली टेकड्या, नागनाथ हिंगोली टेकड्या, वरीलपैकी नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जिंतूर हिंगोली टेकड्या. प्रश्न क्रमांक 77 बघा, हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र खालीलपैकी कोणता खडक पाहायला मिळतो? जांबा, बेसॉल्ट, संगमरवर, वरीलपैकी सर्व. तर याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी, बेसॉल्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78 बघा, वाशिम जिल्ह्यातील रिसोड गावाजवळ डोंगर कड्यात उगम पावून हिंगोली जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती? वैनगंगा, पैनगंगा, कयाधू, पूर्णा नदी. तर 78चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3, कयाधू नदी. प्रश्न क्रमांक 79, हिंगोली जिल्ह्यातील इसापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आले आहे? कयाधू, पूर्णा, पैनगंगा, वरीलपैकी सर्व. तर 79चं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कयाधू. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की कयाधू नदीवरती कोणत्या ठिकाणी धरण बांधलेलं आहे? तर इसापूर. त्यानंतर जिल्हा कोणता? तर हिंगोली. आणि कोणत्या नदीवरती? तर कयाधू नदीवरती. म्हणजे अशा पद्धतीने 3 प्रश्न या ठिकाणी तुमचे तयार होतात. प्रश्न क्रमांक 80, कयाधू नदीची हिंगोली जिल्ह्यातील लांबी एकूण किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे? 80 किलोमीटर, 100 किलोमीटर, 120 किलोमीटर, 140 किलोमीटर. तर 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 80 किलोमीटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81, खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी हिंगोली शहर प्रसिद्ध आहे? लोकरीपासून घोंगड्या विणणे, कातडी कमावणे, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की वरीलपैकी दोन्ही म्हणजे लोकरीपासून घोंगड्या विणणे आणि कातडी कमावणे हे दोन्ही उद्योग जे आहेत ते हिंगोली शहरामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82 बघा, हिंगोली जिल्ह्यातील कोणते व्यापारी शहर हे छत्रपती संभाजीनगर नांदेड महामार्गावर आहे? सेनगाव, वसमत, कळमनुरी, वरीलपैकी सर्व. तर 82चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, वसमत हे व्यापारी शहर जे आहे ते छत्रपती संभाजीनगर नांदेड महामार्गावरती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83 बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातमाग व यंत्रावर कापड विणण्याचा व्यवसाय चालतो? सेनगाव, कळमनुरी, वसमत, वरीलपैकी सर्व. तर 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वसमत या ठिकाणी हातमाग व यंत्रावरती कापड विणण्याचा व्यवसाय चालतो. प्रश्न क्रमांक 84, 2011च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची नागरी लोकसंख्या किती टक्के आहे? 15.18%, 16.18%, 17.18%, 18.18%. तर 84चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए, 15.18%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 85, हिंगोली जिल्ह्याची साक्षरता खालीलपैकी किती आहे? हिंगोली जिल्ह्याची साक्षरता खालीलपैकी किती आहे? आणि त्याच्यामध्ये पर्याय आहेत 17%, 78.18%, 78.19% आणि 78.20%. तर इथं तुम्हाला बघा, इथं जे तुम्हाला पर्याय आहेत ते पर्याय आहेत 78.17%. बघा, 78.17%, 78.18%, 78.79, 78.79%, 19% पाहिजे इथं, 19% आणि 78.20%. तर 85चं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक ए, 78.17%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 86, 2011च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची पुरुष साक्षरता खालीलपैकी किती टक्के आहे? 87%, 88%, 89%, 90%. तर 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 87%. प्रश्न क्रमांक 87, 2011च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची स्त्री साक्षरता किती आहे?
69%, 70%, 71%, 72%, तर 87चं उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए 69%. प्रश्न क्रमांक 88. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, जी काही तुमची व्यक्तिमत्व आहेत, जिल्ह्यातले प्रसिद्ध व्यक्तिमत्व, तर त्या व्यक्तिमत्वांच्या वरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्या अनुषंगाने आपण हे प्रश्न तयार केलेले आहेत. नाटककार व नट श्रीपाद नृसिंह भेंडे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे? कोल्हापूर, पुणे, हिंगोली, धाराशिव. 88चे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे. हिंगोलीमध्ये या ठिकाणी हे व्यक्तिमत्व आहे, श्रीपाद नृसिंह भेंडे. त्यानंतर बघा मराठी कथेत काही ठिकाणी मित्रांनो यांचं जे उत्तर आहे ते म्हणजे आडनाव आहे ते भेंडे असं सुद्धा आहे. तर काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी हिंगोली जिल्ह्यामधून आपण कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते तो तालुका आणि तुमचं गाव मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. आणि तुमच्या गावामध्ये कोणतं आरक्षण पडलेलं आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 89 बघा. मराठी कथेत मोलाची भर घालणारे बी. रघुनाथ हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे व्यक्तिमत्व आहे? हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिंगोली. प्रश्न क्रमांक 90. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, कीर्तनकार व प्रभावी वक्ते राम शेवाळकर यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते आहे? शेंगाळा, शेवाळे, कुरुंदा वरीलपैकी नाही. तर 90चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी शेवाळा या गावामध्ये यांचा जन्म झालेला आहे. कोण? तर राम शेवाळकर. प्रश्न क्रमांक 91. 19व्या शतकातील सुप्रसिद्ध संत पूर्णानंद महाराज यांचे वास्तव्य हिंगोली जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? शेवाळे, कुरुंदा वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर 91चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे शेवाळे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92 बघा. प्रसिद्ध मराठी साहित्यिक व विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे जन्मगाव कुरुंदा हे खालीलपैकी हिंगोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात येते? कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ वरीलपैकी नाही. बघा कुणाचा आहे? नरहर कुरुंदकर यांचे जन्मगाव कुरुंदा हे खालीलपैकी हिंगोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात येते? तर 92चे जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वसमत. त्यानंतर बघा औंढा नागनाथ या मंदिराचे बांधकाम देवगिरीच्या यादवांच्या काळातील म्हणजेच कितव्या शतकातील आहे? पर्यायी आहे 11व्या, 12व्या, 13व्या, 14व्या. तर 93चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी 13व्या. प्रश्न क्रमांक 94. प्राचीन काळी वसुमती, हे वस्तुमती नाही तर काय आहे ते वसुमती. तर मित्रांनो हे वसुमती असा शब्द आहे बघा, वसुमती. म्हणजेच आजचे वसमत या ठिकाणी खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण आहे? सुन्नी पंथीय मुसाफिर शहाचा दर्गा, त्यानंतर शुकानंद शुकानंद महाराज मठ वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 95. संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांच्या वास्तव्याने हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी किंवा यांचे वास्तव्य नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांचे वास्तव्य हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो इथं जरी तुम्हाला करेक्शन नसेल तरी जी पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे त्या पीडीएफ मध्ये या सर्वांचं जे करेक्शन आहे ते करेक्शन म्हणजे स्पेलिंग मध्ये जे आहे ते तुम्हाला करून दिलं जाणार आहे. परंतु एक आपली अट आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो कमीत कमी 10 ग्रुपवरती शेअर करायचा आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गावामध्ये 10 ग्रुपवरती शेअर केला तर तुम्हाला या ठिकाणी ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाणार आहे. तर बघा 95चं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक सी औंढा नागनाथ. त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका हा खालीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? ज्वारी, कापूस, तांदूळ, बाजरी. 96चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ज्वारी. प्रश्न क्रमांक 97. हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सहकारी तत्वावरील औद्योगिक वसाहती आहेत? हिंगोली, कळमनुरी वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर 97चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 98. हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात रेशीम किडे जोपासण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? हिंगोली, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी.
तर याचं जे योग्य उत्तर आहे 98 ते पर्याय क्रमांक सी वसमत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 99 खालीलपैकी कोणता राज्यमार्ग हिंगोली जिल्ह्यातून जातो? नांदेड, अकोला, परभणी, यवतमाळ, जिंतूर, नांदेड वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 100 हिंगोली जिल्ह्याला महाभारत काळात कोणत्या नावाने ओळखले जात होते? एक चक्रा, द्विचक्रा, त्रिचक्रा, चार चक्रा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक चक्रा. तर मित्रांनो आपले 100 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. दुसरी गोष्ट, तुम्ही कोणत्या तालुक्यामधून हा व्हिडिओ बघत आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या गावाला कोणतं आरक्षण पडलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे. आणि ज्यांना ही PDF हवी आहे त्यांनी हा जो आपला व्हिडिओ आहे तो कमीत कमी 10 ग्रुपमध्ये शेअर करायचा आहे. 10 ग्रुपमध्ये शेअर केलेला स्क्रीनशॉट तुम्ही मला या नंबरवरती जर सेंड केला तर तुम्हाला याची PDF या ठिकाणी पाठवली जाणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 101 खैरी घुमट येथील कानिफनाथाचे भव्य प्राचीन मंदिर हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली. तर 101 चे जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सेनगाव. प्रश्न क्रमांक 102 बघा खालीलपैकी कोणत्या राज्यातील संत नामदेवांचे अनुयायी नरसीला भेट देण्यासाठी येतात? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. म्हणजे पंजाब राज्यातले जे संत नामदेवांचे अनुयायी आहेत ते अनुयायी नरसी बामणी हे जे हिंगोलीतलं ठिकाण आहे त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 103 हिंगोली जिल्ह्यातील शेंबळेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या धरणाच्या क्षेत्रात येते? इसापूर, सिद्धेश्वर, येलदरी वरीलपैकी नाही. तर 103 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इसापूर. प्रश्न क्रमांक 104 खालीलपैकी कोणत्या महोत्सवाकरता हिंगोली जिल्हा प्रसिद्ध आहे? दिवाळी, दसरा, बैलपोळा, शिमगा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दसरा. त्यानंतर बघा औंढा नागनाथ मंदिरातील 4 स्तरांचा योग्य क्रम लावा. कीर्तिमुख, गज, अश्व, नर, अश्व, नर, गज, कीर्तिमुख, नर, अश्व, गज, कीर्तिमुख, गज, नर, अश्व, कीर्तिमुख. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कीर्तिमुख, गज, अश्व, नर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 106 हिंगोली जिल्ह्यातील तालुके आणि त्यांचा पिनकोड या बाबतीत योग्य जोडी ओळखा. औंढा नागनाथ 431705, वसमत 431512, हिंगोली 431513 वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व योग्य. प्रश्न क्रमांक 107 बघा हिंगोली जिल्ह्यातील तालुके आणि त्यांचा पिनकोड यांच्या बाबतीत योग्य जोडी ओळखा. कळमनुरी 431702, सेनगाव 431542 वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 108 हिंगोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात जनावरांचा मोठा दवाखाना आहे? कळमनुरी, सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ. तर 108 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिंगोली या ठिकाणी जनावरांचा मोठा दवाखाना आहे. प्रश्न क्रमांक 109 हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात प्लायवूडचा कारखाना आहे? वसमत, हिंगोली, औंढा नागनाथ, नरसी. तर 109 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वसमत या ठिकाणी प्लायवूडचा मोठा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 110 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत नामदेव व त्यांचे गुरु विश्वोबा खेचर असं पाहिजे लक्षात ठेवा. विसोबा खेचर यांची समाधी आहे. नरशी, शिरळशहापूर, भाटेगाव, औंढा नागनाथ. तर 110 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी औंढा नागनाथ. प्रश्न क्रमांक 111 हिंगोली जिल्ह्यात कळमनुर तालुक्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मत्स्य बीज केंद्र आहे? भाटेगाव, शिरळशहापूर, नरसी, वसमत. तर 111 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भाटेगाव. मराठवाड्यातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, नांदेड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिंगोली. प्रश्न क्रमांक 113 1708 मध्ये हिंगोली जिल्ह्यात वसमत या ठिकाणी खालीलपैकी कोणी आपला तळ उभा केला होता? गुरु गोविंद सिंग, बहादूर शाह वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगररांग जिंतूर या रांगेतील शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? 533, 633, 733, 833. तर 114चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे
33 मीटर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 115 खालीलपैकी कोणत्या वर्षी हिंगोलीमध्ये टिपू सुलतान आणि मराठे यांच्यामध्ये लढाई झाली? 1801, 1802, 1803, 1804. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1803. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 116 हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या वर्षी आणि भोसले नागपूरकर व भोसले यांच्यात युद्ध झाले? 1856, 1857, 1858, 1859. तर 116चं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1857. आता हे प्रश्न आपण वरती सुद्धा मित्रांनो बघितलेले आहेत. त्यानंतर बघा 117 खालीलपैकी कोणाच्या सांगण्यावरून संत नामदेव यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचर यांच्याकडून गुरुपदेश घेतला? संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत तुकाराम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे संत ज्ञानदेव. आता इथे मित्रांनो विसोबा खेचर पाहिजे, तर काही ठिकाणी विठोबा खेचर झालेला आहे. तर हे तुम्हाला PDF मध्ये दुरुस्त करून दिलं जाईल, त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर 118 बघा हिंगोली जिल्ह्यातील बामणी या ठिकाणी खालीलपैकी कोणते मंदिर आहे? अन्नपूर्णा, सरस्वती, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 119 खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. हिंगोली इंदिरा सहकारी साखर कारखाना, वसमत पूर्णा सहकारी साखर कारखाना, औंढा नागनाथ बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना, वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. हे तुम्हाला ऑनलाईन मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा कला जिवंत ठेवणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? नांदेड, हिंगोली, धाराशिव, परभणी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिंगोली. त्यानंतर 121 हिंगोली जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 3, 4, 5, 6. तर 121चं जे उत्तर आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 सॉरी 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील योग्य विधानसभा मतदारसंघ ओळखा. वसमत, कळमनुरी, हिंगोली, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. हिंगोली जिल्ह्याचे लोकसभा खासदार खालीलपैकी कोण आहेत? नागेश पाटील आष्टीकर, राजीव सातव, शिवाजी माने, सूर्यकांत पाटील. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागेश पाटील आष्टीकर. त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्याचा विधानसभा मतदार क्रमांक किती आहे? 91, 92, 93, 94. तर 124चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 94. त्यानंतर बघा 125 हिंगोली जिल्ह्यात असणाऱ्या मंदिरांच्या बाबतीत खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. पोळा मारुती मंदिर, मंगळवार, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, खटकाळे, श्री दत्त मंदिर, मंगळवाडा. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व योग्य. पुढीलपैकी 126 पुढीलपैकी विधानसभा मतदारसंघ आणि त्यांचे आमदार यांची योग्य जोडी ओळखा. तानाजी मुटुकळे हिंगोली विधानसभा मतदारसंघ भाजपा, संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना, चंद्रकांत नवघरे वसमत विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस पार्टी. वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा किती वर्षानंतर इथे किती शब्द पाहिजे? किती वर्षानंतर हिंगोली जिल्ह्याला स्वतंत्र न्यायिक जिल्ह्याचा दर्जा मिळाला? 20, 30, 35, 40. तर मित्रांनो 127चे जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक. तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक यामध्ये नाही आहे. 25 वर्षानंतर याला जो आहे तो न्यायिक दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाचे उद्घाटन झाले? 22 फेब्रुवारी 2024, 22 फेब्रुवारी 2025, 22 फेब्रुवारी 2021, 22 फेब्रुवारी 2022. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 22 फेब्रुवारी 2022. त्यानंतर बघा 127 हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश कोण आहेत? रवींद्र घुगे, नितीन सांबरे, रवींद्र वराळे, तुफानसिंग अकाली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुफानसिंग अकाली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 128 बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी हिंगोलीमध्ये मुन्सिफ कोर्ट स्थापन करण्यात आले? 1931, 1932, 1933, 1934. तर 128चे जे उत्तर आहे
ते उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1931. हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? विश्वास नांगरे पाटील, बिरदेव डोणे, नीलम रोहन, सूरज गोरवतर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नीलम रोहन. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? पर्याय क्रमांक ए राहुल गुप्ता, जितेंद्र पापळकर, रविकिरण देशमुख. वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राहुल गुप्ता. मित्रांनो, 130 प्रश्न आपले या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. जर आपण एका प्रश्नामध्ये 3, 4, 5 अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी बघत गेलो तर भरपूर प्रश्न आपले तयार होतात. त्यानंतर मित्रांनो, जी जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद, त्यानंतर तुमचं पोलीस प्रशासन आहे. या पोलीस प्रशासनावरती किंवा तुमचं जिल्हाधिकारी जे ऑफिस आहे, या जिल्हाधिकारी ऑफिस याच्यावरती जे काही प्रश्न आहेत प्रशासनाच्या संदर्भामध्ये, ते प्रशासनाच्या संदर्भामधले प्रश्न आणि अजून जे काही इतर घडामोडी आहेत हिंगोली जिल्ह्याच्या अनुषंगानं, तर त्या सर्व घडामोडी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच चांगला वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्ही मला त्याचा रिप्लाय देऊ शकता. तुम्हाला याची जी PDF आहे त्या PDF मध्ये यामध्ये ज्या काही मिस्टेक असतील त्या मिस्टेक दुरुस्त करून दिल्या जातील. धन्यवाद.